देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन हा विषय बघत आहोत. श्रीरामकृष्ण वचनामृताचा 19वा अध्याय आहे आणि माणसाच्या ज्या 4 अवस्था आहेत तो विषय इथे चाललेला आहे. कारण सर्वच माणसं सारखी नसतात. आपण ज्याला समत्व म्हणतो, गीतेमध्ये हे समत्वम योग उच्यते. योगाची व्याख्या केली आहे समत्व. अविचलित बुद्धी. आपली बुद्धी परिस्थितीप्रमाणे सतत हालत असते. जसं हवेनी दिव्याची ज्योत सतत हालत असते. दिव्याची ज्योत आहे, पणती आहे आणि हवा आहे अशी हालत असते. तशी आपली मती, आपलं मन हे सगळं सतत असं हालत असतं दिव्याच्या ज्योतीसारखं. त्याप्रमाणे प्रत्येकजण हे वेगवेगळा असतो. आपण ज्याला इक्वॅलिटी म्हणतो, सगळे समान आहेत, नाही, त्याचा संदर्भ वेगळा आहे. गीतेमध्ये आहे समत्व आहे, एकत्व आहे. दोन्हीचा खूप उहापोह केला गेलेला आहे. नाही, पण त्या संकल्पना आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यायला हव्यात. इक्वॅलिटी म्हणजे काय, समत्व म्हणजे काय, एकत्व म्हणजे काय, ह्या सगळ्या शास्त्रीय संकल्पना आहेत. नुसत्या भावनेच्या भरामध्ये बुद्धीच्या माध्यमातून उत्पन्न झालेल्या संकल्पना नाहीत या. तर याचा संबंध सरळ आपल्या जीवनाशी आहे. त्याने आपलं व्यक्तिगत जीवन, आपलं सामाजिक जीवन प्रभावित होतं. चुकीचे जर सिद्धांत असले तर त्यांनी आपलं सामाजिक जीवन, व्यक्तिगत जीवन प्रभावित होतं. इतकंच नाही तर समाज समोर जायच्याऐवजी जग समोर जायचे ते मागे हटतं. किंवा आपण समोर जातो आहे की मागे जातो आहे हेच कळत नाही. जर आपण आजचा संदर्भ घेतला, वर्तमान संदर्भ घेतला, तर आपल्याला सांगता येईल काय की मानवजात जी आहे, ह्युमॅनिटी आहे, ही मानवजात नेमकी समोर जाते आहे की मागे जात आहे? प्रगतीकडे जात आहे की विनाशाकडे जात आहे? असं नक्की आपल्याला सांगता येईल काय? नाही सांगता येणार. कारण दोन्ही बाजू तेवढ्याच तुल्यबळ आहेत. असं वाटतं जग खूप समोर गेलं आहे, खूप प्रगत झालेलं आहे की नाही. आणि आपण थोडंसं बघितलं वेगळ्या प्रकारे तर लक्षात येईल आहे कुठलं काय आणि कुठलं काय सांगता येत नाही, काय होईल उद्या की नाही. सगळेजण धमक्या देतात एकमेकांना, आम्ही बॉम्बगोळे टाकू म्हणून, आमच्याकडे बॉम्बगोळे आहेत की नाही. मग दुसरा म्हणतो की आमच्याकडे पण नाही, काय आमच्याकडे पण आहेत की. असे जर विचार असतील, असली जर भाषा असेल तर आपण कसं म्हणणार? सगळं जग जर एकमेकांच्या जीवावर उठलं असेल तर त्याला प्रगती कशी म्हणणार? कारण ती प्रगती केव्हाही संपू शकते. तथाकथित प्रगती म्हणजे
मानवजात पुन्हा स्टोन एजमध्ये अश्वयुगात जाऊ शकतं, अश्मयुगात जाऊ शकतं. ते प्रसिद्धच आहे. आइन्स्टीनला विचारलं होतं की तिसरं महायुद्ध केव्हा होणार, तर तुम्हाला मला तर काय माहीत नाही तिसरं महायुद्ध केव्हा होणार, त्याचा आपण काय अंदाज करू शकतो. पण तिसरं महायुद्ध झाल्यानंतर जे लढाया होतील त्या दगडांनी आणि लाठ्याकाठ्याने खेळल्या जातील. कारण काय, मानवजातीने जे कमावलं आहे ते सगळं गमावलं आहे की नाही. आता सगळे लढाया होतात धनुष्यबाण आणि तलवारी आणि ढालीने होत नाही, जे आपण रामायण महाभारतात बघतो. त्या सगळ्या माकडांनी सगळ्यांनी दगडाचे मोठे मोठे पहाड उचलून टाकले होते रावण सेनेवर, आणि मग राम वगैरेंनी धनुष्यबाणांनी पण खेळले. पण ते सगळं जे शास्त्र आहे, युद्धशास्त्र फार महत्त्वाचं आहे. मी असं नव्हे की मानवजात किती समोर गेली, सगळेजण शहाणे होतील आणि युद्धाची गरजच पडणार नाही, भांडणंच होणार नाही, युद्धाची गरजच राहणार नाही. तसं तुम्ही जर साधा तर्क वापरला तर जे युद्ध होतात आहे जगभर, तर म्हणजे काय, त्याला शिअर मॅडनेस म्हणतो आपण, शुद्ध वेडेपणा येतो. पण कुठे टाळला जातो, घरी दारी युद्ध होतातच की भांडणं होतात. ते घरी भाऊ बहिणी असतात, सतत भांडत असतात. म्हणून कोणी आलं की भाऊ बहिणी आहे तर तुम्ही भांडता की नाही, त्याला सिबलिंग क्वारल म्हणतात की नाही. लहान मुलं सतत भांडायचं काय गरज आहे, तुम्ही बहीण भाऊ आहात की, एक जण मोठा आहे आणि एक जण दुसरा आहे. तो म्हणतो मी बहीण दादागिरी करते आणि भाऊ म्हणतो ती दादागिरी करते. म्हणजे युद्धाची कारणं, भांडणाची कारणं, संघर्षाची कारणं बरीच आहेत, नसलेली कारणं आहेत. मग ते दोघंजणं हे करू शकतात सामोपचाराने, अरे माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे की नाही. मोठे झाल्यानंतर त्यांच्यात चांगलं जमतं की, प्रेम असतं की. लहानपणी का नसतं, ती प्रकृती आहे की नाही, ते सगळं स्वाभाविक आहे. मोठे झाल्यानंतर थोडी समज येते, नाही तर बोज करणं, मारपीट करणं, शिवाय देणं सगळंच चालतं घरामध्ये. पण ही समज येईल केव्हा मानवजातीला. म्हणून हा जो अश्मयुगाचा आहे, म्हणजे माणसं पुन्हा मागे जाणार. जेव्हा अश्मयुग म्हणजे पाषाण युग, नाही इतक्या मागे जाणार. म्हणजे आता आपण थोडंसं वेगळं इतिहासाकडे जर बघितलं, कारण रामायण महाभारत हे इतिहास आहेत, हे इतिहास ग्रंथ आहेत. म्हणून इतिहास पुराणाभ्या म्हणतात. पुराण म्हणजे 18 पुराणं. इतिहास हे रामायण आणि महाभारताला इतिहासात गणलं जातं. तुम्ही त्याचा विचार केला, इतिहासाचा जर विचार केला, रामायण महाभारताचा जर विचार केला आहे की नाही. आता ती जी संस्कृती आहे, ती सिव्हिलायझेशन आहे. आता नवीन संशोधनानुसार ते सतत चालत राहतं. महाभारत 7000 वर्ष म्हणतात आणि रामायण 14,000 वर्ष म्हणतात. त्याच्या आधी नंतर 21,000 वर्ष, असं 7,000 वर्षाचा तो अवधी असतो मधला. म्हणजे 40-50,000 वर्षाचं आपल्याकडे आहे. ऋग्वेद वगैरे तर फार प्राचीन आहेत. सगळ्यात प्राचीन साहित्य ऋग्वेद आहे, जगाने ते मान्य केलेलं आहे. बरंच काही निघतं आहे संशोधनातही, आणि बरंच काही आपल्या डोक्यात असं शिरवलं आहे की तुमच्या कल्पना सगळ्यात चुकीच्या आहेत. आम्ही सांगतो तेच बरोबर आहे, आम्ही म्हणतो ते तुम्ही ऐका, तुमचं बाजूला ठेवा, असं संपूर्ण पाश्चात्य जगत आपल्याला सतत ओरडून सांगत असते. ते म्हणजे आपल्या गळी चुकीचं उतरवण्याचा प्रयत्न करतात, असत्य उतरवण्याचा प्रयत्न करतात. आपण त्याला बळी पडतो. आता स्वामीजींनी छान म्हटलं आहे, स्वामी विवेकानंदांनी, की तुम्हाला रामायण आणि महाभारताने जी सभ्यताचा आदर्श तुमच्यासमोर ठेवलेला आहे, मानवजातीसमोर ठेवलेला आहे, स्वामीजी म्हणतात तिथपर्यंत पोचायला तुम्ही आणखी कित्येक शतकं लागतील. याचा अर्थ काय, ती पराकोटीपर्यंत पोचलेलं आहे. सभ्यता कशी असावी, मानवजात कशी असावी, याचा एक आदर्श. तिथे काही लढाई नव्हते का, राम रावणाचं युद्ध झालंच की, कौरव पांडवांचं युद्ध झालंच की, यादवी माजलीच की, सगळे यदुकुळ काही मुहूर्तामध्येच नष्ट झालंच की. पण आदर्श की नाही, आदर्श सर्वोच्च आणि उत्तम असायला हवा, स्वामीजी म्हणतात.
आहे की नाही. मग त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला बऱ्याच काहीतरी इथे आहे की आपल्या सगळ्या आदर्शांचे, आपल्या सगळ्या ध्येयांची अशीच आहेत, ती खूप खूप दूर असतात, यात संशयच नाही. परंतु त्याबरोबरच आपण आपले ध्येय गाठलेच पाहिजे. फार सुंदर वाक्य आहे हे, स्वामीच्या ज्ञानयुगातलं आहे, सर्वानुभूती भगवत दर्शन, गॉड इन एव्हरीथिंग या व्याख्यानातलं आहे. परंतु त्याबरोबरच आपण आपले ध्येय गाठलेच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. आणखी पुढचं वाक्य बघा, केवळ ध्येय गाठलेच पाहिजे एवढेच नव्हे, तर नाही ते ध्येय काही ठेवलं आणि ते आपण गाठलं, अरे नाही, त्याचा अर्थ असा नव्हे. तुम्ही काही ध्येय ठेवा मग गाठलं म्हणणार नाही. त्याला रावणाला सीतेचं हरण करायचं होतं, त्याने बरीच चालाकी केली, कपट केलं आणि हरण केलं, त्याने ध्येय गाठलं की त्याला ध्येय म्हणत नाही आहे. आपण याचेच असतो की नाही. आपला आदर्श खाली आणतो आणि म्हणतो आम्ही केलं की, अरे त्याला ध्येय गाठणं, आदर्श गाठणं म्हणजे आमचा आदर्श उंच पाहिजे, तिथे तुम्ही जा, त्या आदर्शाला तुमच्यापर्यंत आणू नका. आणि मग असं ना की आम्ही घेतलं की आम्ही सगळंच केलं की आम्ही धन्य झालो, कृतार्थ झालो, सगळं करून टाकलं, आपलं आता काय करायचं राहिलं नाही आहे. त्यालाच कृतकृत्यता म्हणतात. गीतेमध्ये 15व्या अध्यायात त्यालाच कृतकृत्यता म्हटलं आहे. पण ती कृतकृत्यता अपुरी आहे, ती फक्त अर्थ आणि काम या पुरुषार्थपुरती आहे. हे आपल्याला थोडंसं बौद्धिक वाटतं, पण तसं नाही आहे. आपल्या जीवनाशी खूप निगडीत आहे की नाही, खूप निगडीत आहे. आपल्या जीवनाचा दर्जा यावर अवलंबून आहे. म्हणून ते सर्वोच्च ध्येय गाठलं पाहिजे. म्हणून स्वामी याला ते आपल्या बुद्धीवर सोडत नाही, कारण आपली बुद्धी आपल्याला माहीतच आहे कशी आहे. ती नेहमीच स्वार्थी असते आणि तोकडी असते. परंतु त्याबरोबरच आपण आपले ध्येय गाठलेच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. आणि केवळ ध्येय गाठलेच पाहिजे एवढेच नव्हे, तर पुढचं बघा, आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलेच पाहिजे. उच्च आणि सर्वोच्च म्हणजे ध्येय तुमचे उच्च उच्च असू द्या, उंच उंच असू द्या, ठीक नाही, परंतु ती सर्वोच्च असू द्या. त्याच्यापेक्षा सुद्धा उंच असू शकतं, त्याला म्हण सर्वांपेक्षा उंच, त्याला आपण सर्वोच्च ध्येय म्हणतो. याचा अर्थ काय, त्याच्या पुढे आणखी ध्येय नाही आहे, त्याला सर्वोच्च ध्येय म्हणतात. असं ध्येय तुम्ही घ्या ना. अडचण काय आहे, ते जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण ठेवायला काय हरकत आहे. आताच ते आमचे डॉक्टर आताच बसले होते, गेले ते दवाखान्यामध्ये, त्यांची मुलगी 99.4% म्हणून ती आली. CBSEमध्ये महाराष्ट्रात पहिली आली की नाही. आणि नंतर ती भारतामध्ये सुद्धा काही 3रा-4था नंबर असेल, त्याचं काही ते डिक्लेअर होत नाही, घोषित होत नाही. तर ती म्हटलं, अरे तू 100ला तुमचे काय किती काहीतरी 0.6 कमी आहेत. हो ना, काय करू मी, ते माझं काहीतरी चुकलं, अभ्यासाचं चुकलं, पेपरमध्ये काही चुकलं. थोडीशी ती दुःखी होती. दुःखी म्हणजे अशी ती कुरकुर केली त्यांनी की तिला 99.4 पडले, तर 6.6 थोडंसं माझं इकडे तिकडे 1 अंश इकडे झाला असेल, तर तिला ते पडले. त्याच्यावर तिला म्हटलं, अरे 100% का नाही झाले. हो ना म्हणे, मला 100%च मिळायला पाहिजे होते, पण माझा अभ्यासामध्ये काहीतरी झालं, बरोबर झालं नाही, पेपर सोडवताना काहीतरी, म्हणजे 90.94 म्हणून ती म्हणते की माझ्या अभ्यासात काहीतरी चूक झाली. म्हटलं, अरे 100पैकी 100 मिळायला पाहिजे, सर्वोच्च ध्येय आहे की नाही. आता सर्वोच्च ध्येय 100पैकी 100 मिळत नाही, तो भाग वेगळा, त्याच्यापेक्षा कमी मिळतात. काही लोकांना 30%च मिळतात, 25%च मिळतात. पण मी मुलांना सांगतो की अरे तुम्हाला मी काम दिलं आणि मी तुम्हाला 100 रुपये देईल, तुम्ही काम माझं केलं, तशाप्रमाणे केलं, समाधानकारक पद्धतीने केलं. मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला 60 रुपये देईल, तुम्ही घ्याल काय, नाही घेणार. 70, 80, 90, 99 नाही घेणार. आम्हाला 100 रुपये कबूल केल्याप्रमाणे तुम्ही द्या, आहे की नाही.
नंतर माझ्याकडे तुम्हाला 10 रुपये, पण तुम्ही कबूल केलं ना 100पैकी, कारण मी 1 रुपया कमी घेणं म्हणजे काय, त्यात आलंच की थोडासा याचा प्रश्न आलाच की, तुमच्या अहंकाराचा प्रश्न झाला की मी काय कमी घेऊ, आहे की नाही. मी का म्हणून एक कमी घेऊ. आमचं त्या इंदोरला तसं झालं. तो खूप त्याचे आजोबा घेऊन आले शेवटी आश्रमामध्ये. तो म्हणे खूप रडला आणि खूप भांडला शाळेशी. काय त्याला काय ते 0.23% काहीतरी कमी पडलं, 1% कमी पडला, आहे की नाही. मला 1% मी कुठे काटला सांगा मला. अरे जाऊ दे ना, 1% गेला तर गेलं, त्यात काय एवढं काय बैठक करायची काय गरज आहे, त्रागा करायची काय गरज आहे. पण तो एवढा त्राग आहे, मी त्याला म्हणे जाऊ दे रे, एवढं कशाला आहे, जाऊ दे, पुढच्या 100% 100पैकी 100 मिळव. त्याला म्हणतात सर्वोच्च ध्येय, की नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात किती दूर असू द्या, खूप खूप दूर असतात यात संशय नाही, परंतु केवळ ध्येय गाठले पाहिजे एवढेच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलेच पाहिजे. आणि दुसरं, आपले ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असावयास हवा. फार सुंदर प्रेरणादायी वाक्य आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, की नाही. खूपच महत्त्वाचं आहे, आणि याला धरून बाकीच्या गोष्टी वेदांतामध्ये येतात. याचा अर्थ पुढे बघू आपण, आधी हे बघून घेऊ. दुर्दैवाने ह्या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलेही ध्येय समोर नाही अशा स्थितीत आपल्या अंधाऱ्या जीवनात चाचपडत असतात. प्रकाश आहे सगळीकडे, हे नाही, चक्क लख्ख प्रकाश पडलेला आहे, पण डोळे नसल्यामुळे चाचपडत असतात असं समजा. किंवा त्यांनी स्विच ऑन केलंच नाही, त्यांना वीज आली आहे त्यांना माहीतच नाही आहे, आणि ते बटन दाबतच नाही आहे, धडपडतात, चाचपडतात. हे दुर्दैव आहे, करंटेपणा आहे. समोर एखादा आदर्श असलेला, फेमस आहे स्वामींचं वाक्य, समोर एखादा आदर्श असलेला मनुष्य जर 1000 चुका करेल, तर माझी खात्री आहे की समोर कोणताही आदर्श नसलेला मनुष्य 50,000 चुका करेल. ती चुका इज अलाउड, ॲक्सेप्टेड. तुम्ही चालायला लागेल तर तुम्ही पडाल, की नाही. धावाल तर आणखी तुम्ही पडाल, तर जास्ती जखम होईल आहे. तुम्ही जर नुसते झोपले राहाल, ते भागवतामध्ये आहे की जर तुम्ही झोपले राहाल, किंवा विशेष करून जमिनीवर झोपले आहात तुम्ही. आता जमिनीवर झोपले तर पडणार कुठे, कारण पुष्कळदा झोपेमध्ये असं होतं, कमी होतं पण होतं. मी बघितलं आहे, 1-2 केसेस बघितले आहे की झोपले आणि त्याने अशी गाठ झोपल्या गळताना खाली बेजून पडलेत, ते असं होऊ शकतं. पण तुम्ही जमिनीवर झोपले आहात तर पडणार कुठे, आधीच पडलेले आहात तुम्ही. आता जमिनीवर झोपलेला माणूस पडणार कुठे. तसंच तुमचा आदर्श जर फारच छोटा असेल, जमिनीवरचा असेल, तर मग काही चुका होण्याची काही शक्यता, हे उदाहरण म्हणून देतो आहे, त्याची काही शक्यताच नाही आहे, कारण तुमच्यासमोर आदर्शच नाही आहे, तुम्ही झोपलेलेच आहात. म्हणून तेवढा झोपलेल्या माणसाने उठायला पाहिजे, बसलेल्या माणसाने उभं राहायला पाहिजे, उभ्या माणसाने चालायला पाहिजे, आणि चालल्या माणसाने पळायला पाहिजे. चरई वेती, चरई वेती, आपण ते नेहमी म्हणतो, उपनिषदात आहे ते, की नाही. वेद म्हणतात अरे चालत राहा, चर एव येती, पुढे चला, पुढे चला. रामकृष्ण पण म्हणतात पुढे चंदनाचं वन आहे, सोन्याच्या खाणी आहेत, हिरे माणक्याच्या खाणी आहेत, आहे की नाही. आपण जो खुंटा काढून बसलेलो आहो, बस समाधानी नाही, आपण अल्पसंतोषी आहे की नाही, आणि दीर्घसूत्री विषादीच, असं ते गीतेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात, दांडगा निष्ठे असल्याखेरीज त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जसं आलं नाही, तसाच माणसाला ईश्वराचा लाभ होणे शक्य नाही. आता ईश्वराचा लाभ ही भाषा, ईश्वराचा लाभ हा एक शब्दसमूह आहे, आणि पण याचा अर्थ असा आहे ते सर्वोच्च ध्येय आहे. तुम्हाला कोणी अडवलं आहे सर्वोच्च ध्येय समोर ठेवायला,
की नाही. आपण पशुपक्ष्यांच्या बाबतीत, वृक्षलतांच्या बाबतीत, दगडांच्या बाबतीत ही बाब म्हणू शकतो, शक्यच नाही आहे त्यांना. पण तरीही पण पुराणं बघा सांगतात ते की त्या गजेंद्र मोक्ष आहे, गजेंद्र हत्ती होता, तो तर काही मनुष्य नाही आहे, त्याचा मोक्ष झाला. ती तर शिला, आपली अहिल्या तर ती शिळाहून पडली होती दगडाची शापानी. अहिल्या शिळे राघवे मुक्त केली, काय त्याच्या नंतरचं काय दिव्य, हां पदी राघव ते दिव्य होऊनी गेली. हे आपलं सनातन धर्म आहे हा, की नाही. रामाच्या पदस्पर्शाने ती दगडच असतो, जड असतो, पण दिव्य होऊनी गेली. ती दिव्य झाली म्हणजे प्रकाशित झाली. दिव्यता प्रकाशाचा गुण आहे. सूर्य हा दिव्य आहे, की नाही. आपले विभूती दिव्य असतात, की नाही. ती दिव्य होऊनी गेली म्हणजे दगडसुद्धा नुसतं मनुष्य होत नाही, तर दिव्य होती, देवता होऊन जाते. डिव्हाइन स्वामी म्हटलं, डिव्हिनिटी, इच सोल इज डिव्हाइन. प्रत्येक जीवा ब्रह्म आहे, अव्यक्त आहे, म्हणजे दिव्य आहे, तो जड नाही आहे. तरी पण आपण म्हणू शकतो, म्हणून आपण सगळ्याचीच पूजा करतो. झाडांची पूजा करतो, नदीची पूजा करतो, सापाची पूजा करतो, बैलाची पूजा करतो, जमिनीची पूजा करतो, आहे की नाही. पृथ्वीला पाय लावत नाही, की नाही. ती का ना, पृथ्वी आपली आई आहे, तिला आधी प्रणाम करून मग पाय ठेवतो, आणि ते मंत्र आहे ना, तो फार सुंदर मंत्र आहे, आणि असं ते सगळं करतो. याचं कारण काय, या सृष्टीमध्ये दिव्य नाही असं काहीच नाही आहे. वचनामृत आहे, अरे ते काय हाजरा म्हणतो, कधी म्हणतो जड आहे, कधी म्हणते अरे कसलं जड आहे म्हणतात ते. सगळं चैतन्य आहे, जड आलं कुठनं. जड नावाची गोष्टच नाही आहे, दगड नावाची गोष्टच नाही. तर बरंच काही आहे. आपल्याला स्वामींचे ज्ञानयोग म्हणजे एक सुपर पुस्तक आहे, की नाही. त्याचं एक वाक्य म्हणजे तुम्ही जर चिंतन कराल ना, काहीतरी वंडरफुल आहे. स्वामी सर, कारण उपनिषदांचा ग्रंथ आहे, उपनिषदान वेदांती ग्रंथ आहे हा, की नाही. फार सुंदर आहे. जड आलं कुठून म्हणून त्याला चैतन्य म्हणतात. इंटेलिजन्स म्हणजे चैतन्य, ज्याला आपण सच्चित आनंद किंवा अस्ति भाती प्रियम. भाती म्हणजे प्रकाशित होत, त्याला भाती म्हणतात. न तत्र भाती नत्र चत्र चंद्रसूर्य भाती उपनिषद म्हणतात. ते आत्मतत्व असं आहे जिथे चंद्रही प्रकाशित गोष्ट, सूर्य त्याची पलीकडे आहे. चंद्र हे जड आहे, सूर्य जड या अर्थाने नाही. आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही, इतकं त्याचं तेज नाही आहे की ते आत्म्याला प्रकाश. तुम्ही तो आत्मा आहात. जेव्हा आपण आपलं देह समोर आणतो तेव्हा आपण आपल्याला कमी करतो, आपले मूल्य कमी करून घेतो. जेव्हा आपण काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा करतो, त्यांनी मिळालं तर आनंद होतो, गमावलं तर दुःख होतं, म्हणजे आपण आपली किंमत कमी करून टाकली आहे. त्या टोकाचं उदाहरण म्हणजे जेव्हा माणूस आपलं कारण नसताना किंवा असताना उगाच आपला जीव घेतो, स्वतः जीव घेतो, स्वहत्या करतो, म्हणजे त्यांनी आपली किंमत खूप कमी करून टाकली, शून्य करून टाकली आहे. त्याला वाटतं की मी आत्महत्येला फार मोठा पराक्रम केला, बहादुरी केली, जग माझं नाव घेईल आहे, जग माझं डोक्यावर गेले, वा वा वा. या माणसाने प्रेमापोटी किंवा कशापोटी तरी किंवा कशाच्या पाठी तरी त्यांनी काहीतरी काय केली. त्याला असं वाटत असतं मी काहीतरी फार बहादूर आहे. अरे तो मूर्ख आहे, नाही. मूर्खपणा समजलं तर आपण काहीतरी सावध होऊ, की नाही. जी बहादुरी नाही आहे तो भित्रेपणा आहे, घाबरटपणा आहे. अर्थात आपण वेगळ्या संदर्भात बोलतो आहे, त्याची आपण काही समीक्षा करत नाही, निंदा करत नाही, कारण त्याचं त्यालाच माहीत आहे, जो करतो त्याला. परंतु सर्वसाधारणपणे बघताना आपण बघतो की नात्मानमवसादयेत, गीता म्हणते तुम्ही असं खाली येऊ नका, तुम्ही आदळाल, जमिनीवर आदळू नका. यू आर ग्रेट. तुमची किंमत जगामध्ये कोणीच करू शकत नाही, कारण तुम्ही एवढे महान आहात, की नाही. हे आहे स्वामी म्हणलं, चंद्रसूर्य तुमच्यावर काहीच नाही आहे, की नाही. हां, हे शेवट ते आहेस की ते मग ती साऱ्या जगाच्या वातावरणात ही सत्ये आता साऱ्या जगभर पसरवली जातील की जेणेकरून ती साधू आणि पापी, स्त्रिया, पुरुष आणि मुले, शिकलेले आणि बिनशिकलेले अशा सर्वांची सामायिक संपत्ती होतील. सगळ्यांची, जसं
साम्यवाद म्हणतो ना, संपत्ती सगळ्यांची झाली पाहिजे. वेडा विचार आहे तो. परंतु इथे असं नाही. ही संपत्ती जेवढी आहे की किती जणांना किती वाटली तरी ती कधीच कमी होणार नाही, थोडीसुद्धा कमी होणार नाही, त्याला थोडंसुद्धा न्यूनत्व येणार नाही. इतकं ते प्रचंड आहे आत्मतत्व. त्याला काही अक्षय भांडार आहेत. मग ती साऱ्या जगाच्या वातावरणात भिनून जातील. आणि हा जो वायू आम्ही श्वासाबरोबर आत घेत आहोत तो देखील प्रत्येक स्पंदनागणी आम्हाला जाणीव देत राहील. तुम्ही श्वास घेता, श्वास सोडता, आहे की नाही? प्रत्येक स्पंदन होतं ते, याला स्पंदन म्हणतात. तत्त्वमसी हा महावाक्य आहे. तत्त्वमसी तूच तो आहेस. आणि पुढे बघता, आणि अनंत कोटी चंद्रसूर्यांच्या रत्नामाणकांनी हे निखिल विश्व त्यातील शब्द उच्चारू शकणाऱ्या प्रत्येकाच्या कंठातून समस्वराने घोषित राहील, तत्त्वमसी तत्त्वमसी. अध्याय संपला, पुस्तक पण संपलं. म्हणजे इतकं तुमचं तत्त्वमसी हे सर्वोच्च आदर्श आहे की नाही? तुम्ही ईश्वराचे अमृताचे संतान, शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः. नाही, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, मृताचे पुत्र नाही आहे. मृत्यू तुमच्यापाशी फटकूसुद्धा शकत नाही. मृत्यूची संकल्पना तुमच्यापाशी नाही आहे. तुमचा मृत्यूचा काही संबंध नाही आहे की नाही? अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततं. गीतेचा 2रा अध्याय आहे की नाही? हे सगळं अविनाशी आहे. तद म्हणजे ते ब्रह्मतत्व. विद्धी म्हणजे जाणीही. अर्जुन आहे जाण. याचे परमतत्व आहे ते अविनाशी आहे. येन सर्वमिदं ततं. हे तत्व कुठे आहे? ततं व्याप्तम, कुठे नाही आहे. नाही, आपण म्हणतो ईश्वर कुठे आहे, दिसत नाही आहे. अरे तो सगळीकडेच आहे. विचारणाराही तोच आहे. ईश्वर कुठे आहे तो विचारणार तो ईश्वरच आहे. नाही, त्याचे पुढे जाऊन गीता म्हणते नाही, सेन सर्वमिदं ततं. हे सगळंच ईश्वरमय आहे. म्हणजे त्याला गॉड इन एव्हरीथिंग, सर्वानुभूती भगवत दर्शन. कुठे आहे तो म्हणतो कुठेही नाही आहे. अरे काहीतरी विनाश अशी गोष्ट असते का कधी नष्ट न होणारी? असते. त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की या अविनाशीला विनाश करणारा जगात कोणी नाही आहे. विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. फार सुंदर आहे. याचा अर्थ त्याच्या पलीकडे तत्त्वच नाही आहे. कारण कशाच्या पुढे काहीतरी असतंच ना. कोणीतरी एखादा भेटतोच, त्याच्यापेक्षा बलदंड. इथं काही नाही तसं. म्हणजे हे सर्वोच्च आदर्श आहे. अव्यय आहे ते की नाही? न कश्चित कर्तुमर्हति. विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. याचा विनाश कोण करणार? तुमचा विनाश कोण करणार? तुम्ही ते आत्मतत्व आहात की नाही? ते कधीच तुमच्यापासून दूर गेलेलं नाही आहे. हा देह फक्त मधली स्थिती आहे. तुम्ही मात्र इकडे अनंत आणि तिकडे अनंत आहात. तो आपण कधीतरी बघू. स्थलकाल देशकालानिमित्त आहे. ती संकल्पना फार अद्भुत आहे. पण थोडंसं त्याला समजायला किंचित अवघड जाऊ शकतं. स्वामींनी घेतलं याच्यामध्ये. हा संकल्पना फार श्रेष्ठ संकल्पना आहे की नाही? की आपल्याला देश म्हणजे जागा, स्थान, स्थल. अंतराळ हा देश आहे. आकाश हे देश आहे. आकाशाची इकडे नाही तिकडे नाही, कुठेच नाही. त्याला अनंत त्याला म्हणतात. म्हणून आकाशाला ब्रह्म म्हणतात. उपनिषदामध्ये आकाश ब्रह्म म्हटलं आहे. अनंत आहे ते, आहे की नाही? हे थोडंसं समजू शकतं माणसाला. म्हणजे हे सगळं अंतराळामध्ये जेवढंच काही फिरत आहे, तारा न त्याचं म्हटलं आहे ना, नक्षत्र, अनंत तारा नक्षत्रांनी चंद्रसूर्यांच्या, कोटी चंद्रसूर्यांच्या. आता कोटी काहीतरी म्हणावं लागतं, कोटी नाही आहे. काही म्हटलं तरी ते वाणी झाली ना. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात ब्रह्म उष्ट झालेलं नाही आहे नाही, कारण ते व्यक्त करता येत नाही. व्यक्त केलं की ते लौकिक होऊन जातं, भौतिक होऊन जातं. पण ते भौतिक आणि लौकिक नाही आहे. दिव्य गोष्ट लौकिक नसते. परंतु कोटी चंद्रसूर्यांच्या रत्नमाणकांनी खचलेले हे निखिल विश्व, निखिल म्हणजे संपूर्ण विश्व एकच आहे. तत्त्वमसी. अंतराळात काहीच नाही आहे. जे आहे ते किती, श्रीरामकृष्ण म्हणतात पक्षी आहे. हा पक्षी किती उंच उडला, किती उंच ते कशाहून आपटणार नाही.
मी कोणती गोष्ट फेकली ती त्याला आपटेल आणि नाही तर खाली पडेल, ती आपटेल, जमिनीवर आपटेल नाही तर छताला आपटेल. पण अंतराळामध्ये तसं काही नाही आहे. हेच थोडं समजू शकतं, थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये. ते याच्यात आहे, पृथ्वी कुठे पडेल? पृथ्वी कुठेच पडणार नाही. ती अनंत काळापर्यंत जरी पृथ्वी पडली राहील तरी ती कुठे जाऊन आपटणार नाहीच, कारण अंतराळ आहे ते. त्यालाच म्हणतात आकाश. हे आकाश नाही, आकाश म्हणजे स्पेस, अंतराळ. ते पडत नाही, ते खालीवर काहीच नाही आहे. हे जर समजू शकलं तर तुम्हाला टाईम पण समजू शकेल. दुसरी संकल्पना वेळेची, काळ आहे, त्याला म्हणतात देशकाल. आणि तिसरी आहे निमित्त आहे. म्हणजे देशकाल निमित्त आहे म्हणजे कार्यकारण संबंध, त्याला निमित्त म्हणतात. कारण असेल तर त्याच्यामागे त्याच्यानंतर कार्य असतं, आणि कार्य असेल त्याच्यामागे कारण असतं, त्याला कार्यकारणाचा नियम म्हणतात. सोपी आहे गोष्टी, आपण नेहमी ऐकलेल्या आहेत किंवा ऐकतो आहोत. पण अनंत काळ आहे हे संबंध फार कठीण आहे की नाही. अनंत काळ आहे, कारण मृत्यूला संबंध काळाचा असतो की नाही. आपण केव्हा तरी जन्मलेलो आहोत, आपण आता काहीतरी वय आहे आपलं आणि काहीतरी संपणार आणि आपण या जगाचा निरोप घेणार. ही संकल्पना जी आहे ही काळाला धरून आहे की नाही. पण काळाला तुम्ही कमी 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 करून शून्य करू शकता. थोडं कठीण आहे, पण तुम्ही थोडंसं डोकं ताणलं, बुद्धीला ताणलं तर ते समजू शकाल आहे की नाही. काळाला तुम्ही, योगशास्त्रात आहे शेवटचंच ते सूत्र आहे पातंजली योगसूत्रामध्ये, तुम्ही काळाला कमी कमी करत करत शून्य करू शकता. त्यालाच निर्विकल्प समाधी म्हणतात की नाही. तिथे विकल्पच नाही कोणता, नाही की नाही. कोणताच विकल्प नाही. संकल्पच नाही तर विकल्प कुठला आला. संकल्प संपला की विकल्प पण संपून जातो. मग त्याला निर्विकल्प म्हणजे विकल्परहित अवस्था येते. कारण तिथे मनाचा नाश होतो, त्याला मनोनाश म्हणतात. मन हे संकल्प विकल्प निर्माण करतं की नाही. ते मनाचाच नाश झाला, मनाचा नाश झाला म्हणजे विमुक्त झाले. कारण मनामुळेच माणूस बद्ध होतो. मनो ए मनुष्यानां कारणं बंध मोक्ष यो हो. मन तुम्हाला बद्ध करतं आणि मन तुम्हालाच मुक्त करतं. म्हणून ही संकल्पना जी आहे म्हणजे काळ आहे तुमचा, काळ तुम्ही 100 वर्षाचे आहात, आयुष्य आहे. ही संकल्पना कशी आहे की तुमच्या अनंत काळामध्ये 100 वर्ष काय हो की नाही, एक बिंदूसुद्धा नाही आहे की नाही. आणि अनंत काळामध्ये 1000, 10,000, अब्जावधी वर्ष, त्याला काय किंमत आहे. अब्जावधी पृथ्वीचं आयुष्य किती आहे? काही अब्ज वर्ष असतील समजा. आपण ज्याला 5 अब्ज वर्ष आहे ते त्यात मतभेद आहे, जे काय असेल ते त्याशी आपल्याला देणेघेणं नाही. आपण तत्त्वज्ञानाचा विचार करतो आहे की नाही. आपण विज्ञानाचा विचार करत नाही, कारण विज्ञानाला सीमा आहे, त्याच्या पलीकडे ताणलं जात नाही विज्ञान. तिथं म्हणते नाही ना आम्हाला संपलं, आम्हाला काय आता समजून घ्यायचं नाही आहे. पण फिलॉसॉफर तसं म्हणत नाही, आम्हाला समजून घ्यायचं नाही, आम्ही ते पलीकडे, खूप पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे जायचं आहे आम्हाला, तर्काच्या पलीकडे जायचं आहे. आणि जाऊ शकतो माणूस. ह्या अनंत काळामध्ये त्याला अविनाशी तत्त्व म्हटलं आहे गीतेमध्ये. अविनाशी तू तद्विद्धी. त्याच्यामध्ये पृथ्वीचं आयुष्य किती आहे? 5 अब्ज झालं, आणखी काही ते 2-4 अब्ज राहिलं असेल किंवा नसेल राहिलं, आपलं त्याचे काही देणं नाही आहे. पण ते काय आहे? काहीच नाही आहे की नाही, काहीच नाही आहे. तुम्ही जेव्हा अनंताची कल्पना करणार तेव्हा हे 100 वर्ष, 200, 500 अब्ज याला काहीच अर्थ नाही आहे, निरर्थक आहे की नाही. मग याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ इतिहास पण नाही आहे की नाही. अमुक वर्षी ते झालं होतं, तमुक वर्षी ते झालं होतं, त्यालाही काही अर्थ नाही आहे. असं करता करता तुमचे सगळे संकल्प विकल्प संपून जातात, तुमचं मन संपून जातं. आणि मग माणसाला कळतं की अरे हे आपण स्थलकालनिमित्त, देशकालनिमित्ताने बांधलेलो नाहीच आहे. म्हणून ते गीतेमध्ये तो आत्मतत्वाचा जेव्हा उपसंहार केला आहे 30व्या श्लोकामध्ये 2ऱ्या अध्यायाच्या की नाही, नित्यम अवध्योयम, हा देही आहे, नित्य अवध्य आहे. कारण वध समजतो आपल्याला, गोष्ट आहे आणि ती आपण नाश केली, त्याचा वध केला की नाही, ही गोष्ट समजते. पण तसं नाही आहे, वधच होऊ शकत नाही. अवध्य, त्याला अवध्य म्हटलं आहे. नुसतं अवध्य नाही, नित्य अवध्य, त्याचा वध कधीच होऊ शकत नाही. देही आहे तो, सुंदर शब्द आहे बा. देही आहे, वध आहे. कारण देहाची संकल्पना आपल्याला माहिती आहे, वधाची संकल्पना आपल्याला माहिती आहे, कारण ती मानवी संकल्पना आहे की नाही. देह म्हणजे आकार आणि वध म्हणजे त्याचं निराकरण, तर संपणं, त्याचं विच्छिन्न होणं किंवा तुकडे होणं किंवा शून्य होणं की नाही. पण तसं नाहीच आहे ना. म्हणून त्याचा तो शेवटचा सिद्धांताचा श्लोक आहे 30वा 2ऱ्या अध्यायात. म्हणजे तिथून मग ते पुढचं शास्त्र सुरू होतं. पण आत्मतत्व तिथे संपतात. 20 श्लोकामध्ये आहे. अशोचाननुशोचस्त्वपासून होतं आणि देही नित्यमध्ये संपतं. ते 20 श्लोक आहे त्याचे.
गीतेचा गाभा आहे तो. देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि. सगळं जग असं आहे की तिथे तुम्हाला आकार दिसतो पण त्याचा वध होऊ शकत नाही, आकार नष्ट होऊ शकत नाही. तुमची आकार संकल्पना केली ती मानसिक संकल्पना आहे, मानवी संकल्पना आहे की नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ती मानवी संकल्पना असली, तुमच्या मनाने जरी निर्माण केलेली असली तरी काही अडचण नाही आहे. तसं नाही आहे. फक्त एवढं समजून घ्या. तुम्ही वाटलं देह आहात तरी तुम्ही देह नाही ते समजून घ्या. वाटू शकतं तुम्हाला, कारण ती आपली दुर्बलता आहे. अजून काही आपण ज्ञानी नाही आहे, आपण काही मुक्त पुरुष नाही आहे की नाही, ती काही अडचण नाही आहे. पण तुम्ही समोर जाऊ शकता. म्हणून इथे म्हणतात म्हणून जीवनात एखादा आदर्श असणे श्रेयस्कर आहे आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितके ऐकले पाहिजे इतके. आता आपला हा विषय त्याला म्हणतात मुक्त, नित्यमुक्त, मुक्त आणि बद्ध आणि मुमुक्षू. मुमुक्षू म्हणजे ही संकल्पना, मुक्त जो असतो तोच मुक्त होतो. मुक्तश्च मुक्तये असं आहे ते. आपण जर मुक्त नसू तर कधीच मुक्त होणार नाही. ती आपली जी दृष्टांत आहे तो, मेंढी जर खरोखर सिंह मेंढी झाला असेल तर तो कधीच सिंह होऊ शकणार नाही. पण तो मेंढी कधीच झालेला नसतो, नेहमी सिंह असतो. म्हणूनच तो सिंह त्याला फक्त माहीत नसतं की मी सिंह नाही आहे, त्याला वाटतं मेंढी आहे. फक्त हा भ्रम आहे. मी तुमच्यात काही बदल होत नाही. तुम्ही आजही तेवढेच परिपूर्ण ब्रह्म आहात. तुम्ही विश्व आहात. ती एवढ्या देहात तुम्ही नाही आहात. तुम्ही विश्वाशी एकरूप आहेत. त्यालाच अद्वैत तत्त्वज्ञान म्हणतात नाही. ते आपण इथे बघतो आहोत नाही. अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे जिथे द्वैत नाहीच आहे. म्हणून त्याला म्हणतात एकमेव. नुसतं एक नाही, एकमेव, फक्त एकच. तरी पण ते थांबत नाही. एकमेव अद्वितीयम, कारण द्वितीयाची कल्पना तुमच्या मनात आहे. म्हणून फक्त एक म्हटलं की संपलं, की पुढे काय म्हणायला गरजच नाही म्हणायची. पण ते पुढे का म्हणतात, कारण ती द्वितीयाची कल्पना तुमच्या मनात आहे. दोन शिवाय एक होत नाही. एक म्हटलं की दोन आलेच. हे आपल्या मनात एवढं ठासून भरलेलं आहे. अरे तसं नाही आहे. अद्वितीयम, ते द्वितीयम नाहीच आहे, असं एक आहे. तत्वमसी म्हणजे तत् आणि त्वम दोन नाही आहे. पण तुमच्या मनात तत् आहे आणि त्वम आहे. असे म्हणजे क्रियापद आहे. जसं हा तट आणि तो तट नदीचा पुलाने जोडलेला असतो. दोन्ही एकच असतं. हा तट आणि तो दोन वेगळे नसतात. दोन्ही अशी क्रियापदे जोडलं आहे. म्हणून इथे याला किती कठीण असेल बघा. म्हटलं तर फारच सोपी आहे. स्वामीजी म्हणतात अद्वैत तत्त्वज्ञानासाठी सोपी गोष्ट जगात कोणतीच नाही आहे. फारच सोपी आहे. मग कठीण का आहे. मग इथे म्हटलं आहे तो शेतकरी का अगदी कंबर कसून प्रयत्न करतो पाणी आणण्यासाठी. नदीचं पाणी आपल्या कालव्याद्वारे आपल्या शेतात त्याला पाणी आणायचं आहे तरी की नाही. मग एवढं कमी त्याला एवढं कंबर का कसावी लागते. कारण आपल्याला आपण जे जन्मोजन्म या चुकीच्या पद्धतीने कर्म करत गेलेलो आहोत. चुकीच्या पद्धतीने म्हणजे चुकीचं ज्ञान, म्हणजे त्याला अज्ञान म्हणतात किंवा अविद्या म्हणतात. त्या पद्धतीने आपण जन्मोजन्म कर्म करत गेलो आहोत. जन्मोजन्म करत गेलो आहोत. ते सगळे संस्कार आपल्यामध्ये आहेत. म्हणून गीतेमध्ये ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते. तिथे सर्व कर्माणि म्हणजे जन्मोजन्म तुम्ही केलेले जे कर्म आहेत चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या भावनेने, चुकीच्या कल्पनेने, संकल्पनेने, ते कुठे गेले. ते आहेच की इथेच. मग तर सोपी गोष्ट तुम्हाला पुढे सरकता येत नाही. याचं कारण ती गोष्ट कठीण नाही आहे. गोष्ट अतिशय सोपी आहे की नाही. तुम्हीच ते तत्त्वमसी, तुम्हीच ते आहात. याच्यापेक्षा आणखी सोपी काय असू शकतं. पण तुम्हाला ते विश्वास बसणार नाही. असं होऊ शकतं. नदीतलं पाणी शेतात येऊ शकतं. यासाठी जो दृढनिश्चय पाहिजे. म्हणून ते गीतेमध्ये म्हटलं आहे सात्विक करता काय, आणि सात्विक करता म्हटलं आहे धृत्युत्साह समन्विता. प्रचंड त्याच्यामध्ये पेशंट, धैर्य आहे आणि उत्साह आहे. ती साधना आहे. साधनेमध्ये तेवढा धैर्य पाहिजे, तेवढा उत्साह पाहिजे. आज नाही ठीक आहे, नो प्रॉब्लेम नाही. शेवटी अंतिम विजय आमचाच आहे. म्हणून तुम्ही निराश होऊ नका. आपण निराश होऊन जाऊ, अरे आमच्या साईड नाही आहे हे सगळं की नाही. म्हणतात तसं होऊ नका की नाही. कारण विजय शेवटी स्वामी म्हणतात तुमचाच आहे. अंतिम विजय आपलाच आहे. फार सुंदर वाक्य स्वामींचं आहे की नाही. अंतिम विजय आपलाच आहे.
हा जो कारण काय, तुम्ही आत्मतत्व आहात की नाही. तुमचा एक सेकंद, हे बघा इथे, तर ईश्वर काय नियम ओलांडू शकतो? श्रीरामानं उत्तर बघा, हे काय बोलता तुम्ही? तो ईश्वर आहे, त्याला सगळं शक्य आहे. ज्याने नियम केला आहे तो नियम बदलूही शकतो आहे की नाही. म्हणजे आपण बद्ध आहोत तर मग तो होऊ शकतो. याला म्हणतात धृत्युत्साह समन्विता की नाही. असं तुम्हाला काय एवढं कपाळावर आठे कशाला आहे की नाही. पुढे म्हणतात तरी पण हे सारे तुम्ही म्हणू शकता तुम्ही की ईश्वर कसा काय नियम बदलेल. सगळं जग नियमाने बांधलेलं आहे. मग नियमाने कसं म्हणजे तुम्ही म्हणू शकता. तुम्ही कसं का म्हणता? तुम्हाला असं का वाटतं की मुक्ती आमच्यासाठी नाही आहे असं तुम्हाला मनोमनी का वाटतं? त्याचं कारण आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात त्याचं कारण आहे. याचं कारण काय आहे? तुमच्यातही बहुधा भोग भोगण्याची इच्छा आहे म्हणूनच तुम्ही असं बोललात. तुम्ही असं का बोलता? कारण तुम्हाला वाटतं इथे काहीतरी मिळणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही वेगळे आहात तोपर्यंत तुम्ही हे जगाला एन्जॉय करू शकता आहे की नाही. तुम्हाला ते ब्रह्म होऊन ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः आहे की नाही. प्रशांत मनसम ह्येनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांत रजसम ब्रह्मभूतमकल्मषम की नाही. तुम्ही ब्रह्माशी ब्रह्मभूत झाले किंवा ब्रह्मीभूत झाले, अकल्मष निर्दोष झाले की नाही. तुमचं मन नुसतं शांतने प्रशांत झालं आणि त्यावेळी ते ब्रह्मसंस्पर्शम सुखमक्षयमश्नुते. तुम्हाला ब्रह्माचा संस्पर्श झाला तर ते आनंदाचं जे प्रमाण आहे ते कुठे जातं. तैत्तिरीय उपनिषदाचं प्रमाण कितीतरी पटीने, शेकडो पटीने सांगितलं आहे ते नाही. त्याच्या तुलनेने हा म्हणजे शून्यच आहे जवळपास. किंवा उपनिषदमध्ये मात्राम उपजीवंती म्हणजे एक कण आहे. आपण जी सुख उपभोगतो जगातली शब्दस्पर्श रूपरसगंध या इंद्रियांच्या विषयांच्या माध्यमाने सेन्स ऑर्गन्सनी, तर ते म्हणजे क्षुल्लक आहेत. पण ती आज आपल्यापक्षी सगळंच काही आहे. अस्तित्वच आपलं त्याच्यापक्षी आहे. आपण 24 तास त्याचाच विचार करतो, त्या सुखाचाच विचार करतो. त्यामुळे ते भव्य दिव्य महान ते सगळं आपल्यापक्षी नुसत्या कल्पना राहतात किंवा राहत नाही. कोणी त्याच्या मार्गाला जातच नाही, पुढेच जात नाही की नाही. त्यांच्या त्यांनी कल्पनाच नसते. श्रीरामकृष्ण म्हणतात सापाच्या डोक्यावर मणी आहे पण तो बेडकावरच भागवतो. तसं आहे मात्राम उपजीवंती. समुद्राच्या तटावर तुम्ही गेले तर तिथे संध्याकाळी हवा वाहते समुद्र, फार फ्रेश करते तुम्हाला. तिथं ओझोन खूप असतो, तुम्हाला फ्रेश करते. तुषार अंगावर येतात, लाटांचे तुषार अंगावर येतात, त्याला तुषार म्हणतो आपण की नाही. आपल्याला आल्हाददायक वाटतं, फ्रेश वाटतं, छान वाटतं की नाही. तेवढा आनंद आहे. ब्रह्म म्हणजे समुद्र आहे की नाही. समुद्र जलमय आहे, अथांग जल आहे. त्यातले काही थेंब नाही म्हणत मी, थेंब म्हणजे ॲक्च्युली असतो तो. थेंबामध्ये कितीतरी तुषार असतात. ते फक्त तुषार तुमच्या अंगावर पडतात, तुम्हाला आनंद वाटतो. तसंच जगातले आनंद आहेत ते येई संस्पर्शदा भोगा दुःख योने होते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. जे शहाणे असतात त्यांना समजतं अरे तर काहीच नाही आहे की नाही. लहान मुलाला एक चॉकलेट मिळालं की त्याला खूप आनंद होतो की नाही. मोठ्यांना आनंद होत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने चॉकलेट म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही आहे की नाही. त्यांच्या तोंडाची काही सुरकुती वळत नाही. लहान मुलं एकदम हसायलाच लागतात आहे की नाही. आईच्या हातातलं घेतात, बाबाच्या हातातलं घेतात चॉकलेट आहे की नाही. कारण त्यांच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे, ते लहान आहेत म्हणून. मोठ्यांना माहिती आहे चॉकलेट कशाला काय, आपण किती ढीगभर एक ट्रकभर घेऊन येऊ शकतो चॉकलेट, त्यात काय विशेष आहे की नाही. कारण त्यांना माहीत आहे हे काहीच नाही आहे की नाही. तसंच इथे म्हणतात हे एक मत खरं आहे की नाही की भोगवासनेची शांती झाल्याखेरीज चैतन्य जागे होत नाही. चैतन्य म्हणजे तुम्ही चैतन्यम आहात, तुम्ही ब्रह्ममय आहात या अर्थाने आहे की नाही. वगैरे वगैरे आहे की नाही.
आधी जे म्हटलं आहे की श्रीराम हे खरं, पण ईश्वराकडे मन ठेवणं चांगलं, त्याला विसरून राहणं चांगलं नाही. नंदबसू म्हणतात त्याच्याकडे मती जाते कुठे? मती म्हणजे बुद्धी किंवा आपलं मन तिकडे जातं कुठे हे समजा कळलं आपल्याला, पण मन तिकडे वळत नाही ना. त्याचं काय करणार? तेच आपण बघतो आहे. ते 2 शेतकऱ्यांची गोष्ट. ते म्हणतात श्रीरामकृष्ण म्हणतात त्याची कृपा झाल्याच जाते. आता कृपा नियमात बसत नाही आहे की नाही. श्रीरामकृष्ण स्टेटमेंट आहे की त्याची कृपा झाल्या, देवाची कृपा झाल्यास मती जाते. नंद त्याची कृपा होते कुठे? भगवंताची कृपा होते कुठे? पुढे म्हणतात त्याच्या ठाई काय कृपा करण्याची शक्ती आहे. काय गंमत आहे बघा. नाही म्हणजे देवाच्या ठाई कृपा करण्याची शक्ती आहे. मग देव कसा तो? त्याच्यावर एक कृपा शक्ती आहे. साधं सिंपल इक्वेशन आहे ते. देव जर कृपा करू शकत नसेल, पतित पावन आहेशी म्हणून आलो मी द्वारा, पतित पावन नव्हेशी म्हणून जातो माघारा. आपल्या संतांचं हे आहे. मला वाटलं तर देवा तू पतित पावन आहेस म्हणून तुझ्या दारात आलो की आम्हाला तू शुद्ध करून घेशील आहे की नाही. आम्ही कशी असलो जरी आई शुद्ध करून घेते पोराला, धुवून पुसून त्याला ठीक करून देते आहे की नाही. आम्हाला वाटलं होतं की तू पतित पावन आहेस, त्याला पावन करून घेतोस पतिताला, म्हणून तुझ्या दारात आलो आम्ही. पण लक्षात आलं की देवा हे सगळं रुसू आहे. हा रुसवायची भाषा आहे की नाही. देवावर भक्त रुसू शकतो, रागावू पण शकतो, त्याचा तो अधिकार आहे. कारण इतकी जवळीक आहे. मुलं आईवर खूप रागवतात, हे करतात, आदळापट करतात की नाही, कारण तो अधिकार आहे मुलांचा. पतित पावन नव्हेशी म्हणून मला लक्षात आलं की देवा तू काही पतित पावनवर काही नाही. मग अजूनही मी तसाच आहे. मग ठीक आहे मी पळतो आता, माघारी जातो. मग देव काय म्हणा जाऊ नको की मुलगा जर रुसला जर करायला मग आई त्याला म्हणते रे तसं करू नको तुझ्यात तुला काय देते मी. तसंच ते म्हणतात असं काय म्हणतो तुम्ही, असं काय म्हणतात. समजलो तुमचं मत बुद्धिवादी पंडितासारखं आहे. जो जसं कर्म करील त्याला तसं फळ मिळेल, हा नियम आहे. हे नियम जसं आपण नेहमी म्हणतो धर्म अर्थ आणि काम पुरुषार्थाचे हा नियम तंतोतंत लागू होतो. जो जसं करेल ॲज यू सो सो यू रीप की नाही. तुम्ही जसं पेराल तसं उगवेल, हा नियम आहे. आणि तो नियम महत्त्वाचा आहे आणि त्याला आपण दिलंच पाहिजे, महत्त्व दिलंच पाहिजे, कारण तो अबाधित नियम आहे. पण नियम आहे म्हणजे तो तुटू शकत नाही असं नाही आहे. त्याच्या पलीकडे गेले तुटतो तो. म्हणून तिथे म्हणतात की ईश्वराला शरणागत गेल्याने कर्माचा क्षय होतो. हे वाक्य छान आहे. अरे कर्माचं फळ कधी चुकत नाही, त्याला प्रारब्ध कधी चुकत नाही. पण कशासाठी आहे? 3 मध्ये आहे की नाही. म्हणून गीतेमध्ये जे आहे सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा ज्ञान अग्नी अग्नी नावाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये काहीच टिकत नाही. जंगलचे जंगल राख होऊन जातात नाही. संपूर्ण जंगल आता कुठेतरी आग लागली इतक्यातच, एक 8-10 दिवसापूर्वी गोष्ट आहे. सगळे जंगल जगभर आगी लागले असतात जंगलाच्या, सगळी राखरांगोळी होऊन जाते, काहीच त्याला राहत नाही. तसंच तुमचं कितीही संस्कार असो, कितीही प्रारब्ध असो, कितीही संचित असो, काही असो, ते सगळं ते ज्ञानाग्नी आहे, ते आत्मज्ञान आहे की नाही. हे जसं बरोबर आहे की जसं तुम्ही कराल तसं पेराल तसं हे पण करू आहे. तुम्ही याचा विश्वास ठेवा, त्यालाच कृपा म्हटलं आहे की भगवंताची कृपा झाली तर काय होत नाही. किती कठीण गोष्ट असो ती चुटकीसरशी साध्य होते, कारण ती कृपा आहे. तुम्ही देवाला मागलं तो देव देईल की तुम्हाला नाही. म्हणून ते म्हटलं आहे हे घे तुझं पाप, हे घे तुझं पुण्य, मला यातलं काहीही नको. आई तुम्हाला शुद्ध भक्ती दे. मी फुलं हाती घेऊन आईला म्हणालो की हे घे तुझं चांगलं, हे तुझं वाईट. हे चांगलं वाईट, पाप पुण्य, शुद्ध अशुद्ध, धर्म अधर्म किंवा अज्ञान ज्ञान, पवित्र अपवित्र सगळं इथलेच वाचतो मी. हे सगळं इथे आहे, भौतिक जगतात आहे की नाही. त्याचं महत्त्व खूप आहे. पण ते पलीकडे आणखी एक गोष्ट आहे. ते म्हणतात शुद्ध भक्ती दे, हे घे तुझं घे, मला काही नको यातलं, कारण हे नियमात बसतं. पण नियमाच्या पलीकडे काहीतरी आहे ते मला पाहिजे आहे, कारण नियम संपला की बंधन संपलं. म्हणून शेवटचा जो श्लोक आहे 66वा 18व्या अध्यायातला, ते सोडून दे. ते सगळं नियमात आहे. ते सर्व धर्मान परित्यज्य, धर्म अधर्म हे सगळं नियमात आहे. ते परित्यज्य म्हणजे म्हणजे समानता, संपूर्णपणे सोडून दे. मग करू काय मी, कशाचा आधार घेऊ. मामेकम शरण म्हणजे एकम माम शरणम रज. अरे माझा आधार घे ना,
त्याचा आधार कशाला घेतो? धर्म अर्थ आणि कामाचा ज्याने घ्यायचा त्याने घ्यावा, जरूर घ्यावा. कारण ते भक्तांच्यासाठी नाही आहे, ते मुमुक्षूसाठी नाही आहे, इतरांसाठी आहे. ते ज्यांना देव पाहिजे आहे, ज्यांचं तसं संपलं आहे, धर्म अर्थ कामं बऱ्यापैकी आटोपलेलं आहे की नाही, थोडंसं मागे सरकलं आहे, त्यांनी याची चिंता कशाला करायची? ते म्हणतात भक्ताला कशी चिंता आणि कशी काळजी. त्याला माहीत आहे की आई सगळं बघते म्हणून, की नाही, मुलाला माहीत असते माझी आई सगळं बघते, त्याला सगळंच कळते म्हणून. तसंच भक्ताला कशी काळजी, भक्ताला कळते, त्यांना माहिती आहे आपलं सगळं ऐश्वर आहे की नाही, आपल्याला सगळं मिळणं म्हणजे नक्कीच मिळणं, जातं कुठे आहे आमचं की नाही. त्याला म्हणतात कृपा. मामेकम शरणम व्रज, फक्त मला शरण आहे म्हणजे तू नियमात बसणार नाही, माझी कृपा तुला, म्हणजे हम तुला सर्व पापे. तरी तुझ्यामध्ये जर भीती असेल की कसं होणार, ते पेरलं ते उगेल, त्याचं काय? कारण आपलं मन पण आपल्याला खातच ना, त्याचं काय? जन्मोजन्म आम्ही काय केलं आहे, ह्याच नियमाने चाललो आहेत आणि पापाचं फळ पुण्याचं फळ, या स्वर्ग आणि नरक हेच चाललं आहे आपल्या डोक्यामध्ये. ते म्हणतात ते सगळं सोडून दे. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, त्याचं सगळं मी बघून घेईल. काय सुंदर त्याचं उपसंहाराचा श्लोक आहे तो, आहे की नाही. उपक्रम उपसंहार, सुरुवात जिथून होते तिथं संपतं ते, त्याला उपक्रम, त्याला मीमांसा शास्त्र म्हणतात. अर्थ कसे करायचे असतात शास्त्राचे, त्याचं एक शास्त्र आहे. आपल्या मनाप्रमाणे काही करता येत नाही, तिथं मनमानी चालत नाही, आहे की नाही. त्याचं पूर्ण शास्त्र आहे ते की नाही. जिथं उपक्रम आहे, जिथं सुरून तिथे सुरुवात होते की नाही. इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन आपण निबंधात लिहितो, तसं आहे ते. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, तिथं मोक्ष शब्द आला आहे. ते सगळं आहे ना, धर्म अर्थ कामाचं जे ते कर्मफळ आहे ना, ते माझ्याकडे लागलं आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात, अरे ते तू काळजी करू नको, ते सगळं पाप वगैरे ते माझे, तुझं ते मी बघून घेईल. त्या स्वामी शिष्य संवादमध्ये आहे, किंवा आपलं सवासा स्वामींचं आहे. ते शिष्य म्हणतो मी तर सगळं, त्याची काळजी करू नको, ते माझ्यावर सोडून दे, मी बघून घेईल ते सगळं, आहे की नाही. त्याची काळजी तू करू नको, आहे की नाही. ते जर पाप वगैरे असेल ना माझ्याकडे होते, आय विल टेक केअर ऑफ इट. कारण त्याने महापुरुष आहेत, ते तत्त्वज्ञ आहेत, ते ब्रह्मज्ञ आहेत. कसलं पाप कसलं पुण्य, सामान्य माणसाला तसं नाही म्हणतात, त्यांनी म्हणू नये तसं की नाही. पण जो भक्त आहे, तो भक्त या गोष्टीला काही किंमतच देत नाही आहे. त्यामुळे इथे हे जे आहे की हे सगळं माहीत असल्यानंतर मग तुम्ही पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने वाटचाल करू शकता. सिद्ध निर्विकाराः, तिसरं अट आहे की सिद्धी आणि म्हणजे यश आणि अपयश. सिद्धी म्हणजे यश, असिद्धी म्हणजे त्याच्या विरुद्ध म्हणजे अपयश, आहे की नाही. त्यांनीच आपण सगळं जन्मभर त्यांनी त्याच्या दबावाखाली असतो. केलं ते तसं झालं पाहिजे, नाही झालं तसं नाही झालं पाहिजे. ते म्हणतात त्याच्यात निर्विकार राहा, त्यांनी तुमच्यामध्ये विकार उत्पन्न होऊ नये, विचलित होऊ नये की नाही. त्याला काही महत्त्व नाही आहे की नाही. तुमचं ध्येय जर सर्वोच्च असेल तर या सगळ्या गोष्टींचं महत्त्व फार कमी होऊन जातं की नाही. जेव्हा सर्व गोष्टींचं महत्त्व वाढतं तेव्हा तुमचं महत्त्व कमी होऊन जातं की नाही. जसं म्हटलं ना, माणूस जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्यांनी आपली किंमत शून्य करून टाकलेली आहे की नाही. जेव्हा आपण या सगळ्या जागतिक गोष्टींना जितकं, हा तरतमाचा प्रश्न आहे पुन्हा, आपण ज्याला जितकं किंमत देऊ त्याचा अर्थ आपण नीट काढला पाहिजे. त्याचा अर्थ त्याला किंमत नाही असा नाही आहे, तुमच्यापेक्षा नाही आहे त्याची किंमत की नाही. भक्ताच्या पक्षी किंमत फक्त देवाची आहे, ईश्वराची आहे. म्हणून श्रीरामकृष्ण हे घे तुझं पाप, हे घे तुझं पण, हा घे धर्म, हे घे पवित्र घे अपवित्र घे, कसं म्हणतात, फक्त शुद्ध भक्ती. त्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी गौण आहेत. गौण म्हणणंसुद्धा कठीण आहे, काहीच नाही आहे ते. मला फक्त शुद्ध भक्ती दे, हे म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे की तेच फक्त सर्वश्रेष्ठ आहे, तोच फक्त सर्वोच्च आदर्श, हे फक्त एक्सप्रेशन आहे. श्रीरामकृष्णांनी या सगळ्या गोष्टी खूप सोपी करून टाकलेल्या आहेत. शास्त्रामध्ये याच गोष्टी अशाच आहेत, दुसरं काही सांगत नाही श्रीरामकृष्ण. पण ती भाषा आहे, जे एक्सप्रेशन्स आहेत, श्रीरामकृष्ण आपल्यापेक्षा खूप सोपी करून टाकलेले आहेत की सहजपणे हे तत्त्वज्ञान जे आहे, जे त्याच्यातलं थोडं काठिण्य आहे, ते फारच सोपे होऊन जाईल आहे. आई मला शुद्ध, आई तुम्हाला बोई आम्हाला केव्हा नाही, तुझ्यापेक्षा आम्हाला कोण नाही. मी ज्ञानही नाही, भक्तही नाही, भजन पूजनही नाही, मला तू शुद्ध भक्ती दे. प्रार्थना सुंदर आहे की नाही. मला हे नको ते नको, मला देहसुख नको, नावलौकिक नको, अष्टसिद्धी नको, मला काही नको. कारण या गोष्टी किंमत काहीच नाही आहे. लोक म्हणतात की तुम्हाला चमत्कार करता येतात काय, की आम्हाला चमत्कार करणं शिकवा. अरे या गोष्टी फार फार तुच्छ आहेत. ज्ञानयुगात फार सुंदर आहे. या इतक्या तुच्छ गोष्टी आहेत ह्या
की नाही. म्हणजे ह्याही गोष्टी तुच्छ आहेत, ज्याला कळतो अलौकिक गोष्टी, आणि थोड्याशा अलौकिक गोष्टी आहेत त्या. चमत्कार म्हणा, अष्टसिद्धी म्हणा, ज्या योगशास्त्रामध्ये आहे, अनिमा लघुम्य म्हणत, त्यासुद्धा इतक्या तुच्छ आहे. त्याविषयी तुमच्यामध्ये तुच्छता बुद्धी असेल तरच ते ब्रह्माविषयी तुम्हाला प्रेम उत्पन्न होईल. आहे भक्ती, त्याला भक्ती म्हटलेलं आहे. सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुच्छ होत नाही तुमच्या दृष्टीने, किरकोळ, फार छान 4-5 शब्द वापरले की ज्ञान वगैरे अति सुंदर वापरले आहेत. किरकोळ आहे, तुच्छ आहे वगैरे वापरले आहेत त्यांनी, फार सुंदर स्वामी वापरले आहे की नाही, की याला काहीच किंमत नाही आहे. आज आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी खूप किंमत देतो आपण, आहे की नाही. राग, लोभ, ज्या गीतेमध्ये त्याची मोठी लिस्टच आहे, त्याला द्वंद्व मोह म्हटलेलं आहे की नाही. हे द्वंद्व आहे आपल्या जीवनामध्ये सुखदुःखाचे, ते आपल्याला मध्ये मोह निर्माण करतं आणि आपण देवाच्या दूर जातो, देव आपल्या दूर जातो किंवा आपण देवापासून दूर होतो की नाही. त्यामुळे इथे जो दृढनिश्चय पाहिजे तो निर्माण होत नाही की नाही. पण तरी पण काळजी करू, सो डिस्पेअर नॉट की नाही. काही काळजी करू, गीताही म्हणते काही काळजी करू नका, कशीच काळजी करू नका. याचं कारण काय, फक्त तुम्ही एक भक्ती विशिष्यते गीता म्हणते की नाही. तेवढं फक्त लक्षात ठेवा, जेवढं जमतं तेवढं करा, नाही जमत तर त्याची काळजी करू नका, चिंता करू नका. याचं कारण काय, तुम्ही कसेही असले तरी माझे भक्त आहात. माम भजते माम अनन्य भाग, सुंदर शब्द आहे गीतेमध्ये. माम अन्य भाग भजते, तो त्यांनी आपल्या जीवनाचा ध्रुवतारा मला केलेला आहे की नाही. मग तुम्ही काही असं, तो त्याला दुराचारी समजू नका, त्याला पापी समजू नका की नाही. साधुरेव समंतव्य, त्याला साधूच समजा, त्याला सदाचारी समजा, त्याला दुराचारी समजू नका. मन्यते, मानू नका, न मन्यते, मानू नका त्याला. अरे असं आहे मग, ते जगात आहे की नाही. नारदांनी त्या वाल्मिकीला डाकू नाही समजलं की नाही. तो डाकू होता की नाही, वाटमाऱ्या होता, खून खराबा करायचा, सगळंच होतं, पाप्यातला पापी होता तो. पण नारदांनी त्याला नाही तर समजलं आहे की नाही. नारदांनी त्यांना गिरीश बाबूंनी म्हणे मी असे पाप नाही केले जे नाही केले, भरपूर त्यांनी त्याचं वर्णन पण केलेलं आहे की नाही. श्रीरामकृष्णांनी त्यांना पापी नाही समजलं गिरीश बाबूंना की नाही. याचं कारण काय, त्यांना माहीत होतं त्याच्या आत काय आहे. आपण आत बघू शकत नाही, बाहेरून बघतो. श्रीरामकृष्ण आत बघू शकत होते. जसं काचेच्या अलमारीमध्ये म्हणतात आतल्या वस्तू स्पष्ट दिसतात, तसं आत काय आहे, आत ते आत्मतत्व आहे. त्याचा विश्वास 16 आणि 4 पावले जास्ती आहे, आणि 100% जास्ती त्यांचा विश्वास आहे. तो विश्वास बघितला. नरेंद्रामधला तो बाहेरचा जो भाव आहे नरेंद्राचा थोडासा कडक, श्रीरामकृष्ण तो नाही बघितला. त्याच्या आत काय त्यांनी ते बघितलं. हा माझं पुढे काम करेल की नाही. त्याच्यामध्ये ते किती स्वामीजी कठोर बोलायचे, त्याच्यामुळे त्याला काही बोलायचे स्वामी त्यांच्याशी. स्वामीजी सहन करायचे, हसत हसत सहन करायचे श्रीरामकृष्ण. कारण त्यांना माहिती आहे की बाहेरचा हा असा होऊन जाईल, पुढे बदलूनच जाईल, पूर्ण माझा परमभक्त होऊन जाईल. स्वामीजीसारखं परमभक्त कोण आहे की नाही. माताजी आहे, ते किती परमभक्त आहेत आहे की नाही. कारण काय, ते आतलं बघतात, ते बाहेरचं बघत नाही आहे की नाही. म्हणून हे जर तुम्हाला माहीत असेल, बाहेर काही असो आहे की नाही, बाहेर माणसं कशी असतात, कारण आपण आपल्या संस्कारांनी बांधल्या गेलो आहोत. असं असून भजते माम अनन्य भाग, जर अनन्य भक्ती असेल देवाची, की देव आपला आहे, बाकी जगातलं काही नाही आहे. तुम्हाला भाई आई तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही आहे, हा जर भाव असेल आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्या सोबत घेऊन चालावं लागतं, अंगावर कपडे घालावे लागतात. म्हणजे काय कपडे म्हणजे आपण आहोत का की नाही. आपलं डोक्यावर टोपी घालावं लागते, म्हणजे टोपी म्हणजे आहे का. छत्री घेतो आपण पावसामध्ये उन्हामध्ये, म्हणजे छत्री म्हणजे आपण आहोत का. आज आपण छत्रीने आपण एक होऊन बसलो आहे. मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये छत्र येते सगळीकडे, ठीक आहे. खूप पाऊस पडतो ते आहे की नाही. सगळे छत्र साला आहे म्हणतात लोक तिथे, साले सगळे छत्र साला. अरे पण छत्र ते पाऊस पडतो म्हणून आहे. पाऊस पडला की सगळे त्याच्या बॅगा जातात छत्र्या आहे की नाही. जरी सगळीकडे छत्र्या दिसल्या तर तुम्ही छत्र्या म्हणजे तुम्ही नाही. ते फक्त त्याला म्हणतात उपाधी आहे, ती तात्कालिक बाब आहे. ती तुमच्या अडचणी, तुमच्या समस्या, तुमचे दोष, तुमचे दुर्बलता, तुमची भीती, ह्या सगळ्या गोष्टी तात्कालिक आहेत. त्याला तात्कालिकच राहू द्या. थोडा त्रास देतील थोड्या वेळापुरती, पण त्यातून पुन्हा बाहेर या. तुम्हाला निराश येईल, उदास येईल, सगळंच येईल आहे, पण त्या गोष्टी तात्कालिक आहे समजलं पाहिजे. त्याच्यावरती देवाची भक्ती आहे. या देवाची भक्ती तुम्हाला कुठे, तो त्याला दृढनिश्चय म्हणला आहे.
की नाही. यथात्मा दृढनिश्चय गीतेमध्ये आहे 12व्या अध्यायामध्ये की नाही. ते का होत नाही? कारण आपल्याला संयम नाही आहे. संयम नाही आहे का नाही आहे? आपण याच्यात खूप डुबलेलो आहोत संसाराच्या इंद्रियांच्या संपर्कात येऊन, तरी पण काळजी करू नये. म्हणून एक असं जे मोक्षमार्ग आहे की नाही, हा मोक्षमार्ग असा आहे तिथे तुम्हाला वावच नाही आहे, निराशेला वावच नाही आहे. असं कारण की तुम्हाला काहीतरी भुरळ टाकण्यासाठी काही तुम्हाला काहीतरी अशा कल्पनेतल्या गोष्टी सांगतात असं नाही आहे की नाही. त्या प्रत्यक्ष आहेत, प्रत्यक्ष स्थिती आहे. फक्त दुर्दैवाने फारच कमी लोक इकडे वळतात. फारच कमी लोकांना याची गरज असते. ते संस्काराप्रमाणे होतं, त्याला काही कोणाचं काही दोष देण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही जर जन्मोजन्मी जर काही चांगलं काम नसेल केलं, जनानाम पुण्यकर्मणाम, जन्मोजन्मी जर तुम्ही नाही केलं असेल तर तुम्हाला या जन्मात काही मिळणार नाही की नाही. गीतेच्या 6व्या अध्यायात आहे की नाही, की ते त्याने इतकं केल्यामुळे त्याला हा चांगला जन्म मिळतो आणि यतताम पुढे तो पुन्हा काम करतो आणि नंतर मुक्त होतो, असं 6व्या अध्यायामध्ये. आपण जसं समजून त्या थोड्या वेळासाठी की आपण इथपर्यंत आलो आहोत, बाकीचे लोक इथपर्यंत येतील की. स्वामींनी म्हटलं आहे ही हा भारत पुण्यभूमी आहे. या भारतातच पूर्व आणि पश्चिममध्ये आहे. या भारतातच फक्त मुक्तात्मे आहेत. जसं तर सांगतो आहे मला मी, या भारतातच मुक्तात्मे आहे. फक्त मुक्तीची संकल्पना भारतातच आहे. ब्रह्माची संकल्पना फक्त भारतातच आहे, कुठेच नाही आहे असं स्वामीजी म्हणतात. पुढे जाऊन म्हणतात की जगामध्ये असे मुक्तात्मे निर्माण होतील की किती आनंदाची गोष्ट आहे की नाही. आज नाही आहे, आज भारतात तरी किती मुक्तात्मे आहे की नाही. पण भारतात तरी होतील की, पुन्हा होतील की, जगभर पुन्हा मुक्तात्मे होतील की. त्यात किती आनंदाची गोष्ट आहे. पण ती क्रमाने होत असतं, हळूहळू होत असतं. सगळेच काही एकदम श्रीमंत होत नाही की नाही. आज जगामध्ये भारतामध्ये खूप श्रीमंत काही लोक आहेत, 5% श्रीमंत लोक आहेत. काही लोक खूप श्रीमंत आहेत आहे की नाही. मग काय बाकीचे लोक तेही होतील की हळूहळू. तेवढे श्रीमंत होणार नाही, थोडे श्रीमंत होतील, पुन्हा आणखी होतील, पुन्हा होतील आहे की नाही. हळूहळू होत होतो आपण होतो. तसंच आहे की नाही. आता ज्यांनी मुक्तात्मे आले त्यांनी कशाला मागे जायला पाहिजे? जे आता खूप श्रीमंत आले आहेत, अब्जाधीश आहे, त्यांनी कशाला पुन्हा सुरुवात करायला पाहिजे? ते अब्जाधीश आहे, त्यांनी पुढचं काम करावं. मागे कशाला जायचं आता की नाही. जे श्रीमंत आहे त्यांना कशाला गरीब करायचं? गरिबांना श्रीमंत करा की नाही. सगळ्यांनाच गरीब करून टाका म्हणजे सगळे समान झाले. अरे हा काय वेडेपणा आहे? त्याला साम्यभाव म्हणतात, समत्व म्हणतात आहे की नाही. जे आहे ना साम्यवाद ज्याला म्हणतात, इझम जो आहे, सगळ्यांना एकसारखं करून टाका, सगळेच गरीब आहे की नाही. क्रिएट पॉवर्टी अँड डिस्ट्रीब्यूट पॉवर्टी. दारिद्र्य उत्पन्न करा आणि दारिद्र्य वाटून द्या, त्याला साम्यवाद म्हणतात. अरे संपत्ती उत्पन्न संपत्ती वाटून टाका ना की नाही. संपत्ती निर्माण करणारेच लोक राहणार नाही, तुम्ही वाटणार काय? तुम्ही शेतकरी धान्यच करणार नाही, तुम्ही लोकांना देणार काय नाही. म्हणून इथे मुक्तीची संकल्पना जी आहे तशी ती धृत्युत्साह समन्विता सिद्धसिद्ध्यो निर्विकारा करता सात्विक उच्चते. तो भक्त आहे, तो मुमुक्षु आहे, तो साधक आहे, उपासक आहे तो आहे की नाही. तुम्हाला यश दिसत नाही, आता अपयश दिसतं किंवा अपयश दिसत नाही, ते त्याला महत्त्व नाही आहे. अंतिम विजय तुमचाच आहे. तो विजय आज आला तो खूपच छान आहे की आपल्याला. मला या क्षणाला जर विजय मिळाला तर काय, मला नको आहे थोडीच काय, आजच पाहिजे. पण नाही मिळाला थोडं नंतर मिळाला तरी नो मॅटर आहे की नाही. मला माहिती आहे ते शेवटी माझंच जे आहे की नाही. म्हणून वेदांतामध्ये किंवा आपण या विषय बघतो आहे की नाही, याच्यामध्ये कुठेही निराशेला स्थान नाही आहे. वेदांतामध्ये कुठेही निराशेला स्थान नाही आहे की नाही. कारण तसं नाहीच आहे की नाही. तस्मात शोचितो न मरसी की नाही. देही नित्यमबद्योयम देहे सर्वस्य भारत. तस्मात म्हणून अर्जुना सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. तू शोक करू नको, शोकाला काहीही कारण नाही आहे. जगण्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या पद्धतीने होत नाही, पण त्याला काही महत्त्व नाही आहे. कारण तुमच्यापेक्षा अति महत्त्वाची गोष्ट तुमच्यापुढे आहे. इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की सूर्य आकाशात आल्यानंतर काजव्याला कोण विचारत आहे? काजवाही चमकतो आहे, पण ते काजव्याच्या चमकण्याला काजव्या चमकला अर्थ केव्हा येतो? जेव्हा जिकडेकडे घन अंधकार असतो, कडद अंधकार असतो, तेव्हा काजव्याचं चमकणं आपल्याला दिसतं आहे. पण सूर्य आकाशात आला, चंद्र दिसत नाही, चंद्रसुद्धा मंद होऊन जातो. तिथे काजवे काय करणार?
काजवे म्हणजे आपलं हे जगणं, दररोजचं जगणं. उदास होतो आपण, दुःखी होतो, अपयश येतं, अरे ते काहीच नाही आहे. सूर्याकडे बघा, आहे की नाही, आकाशात चमकतं, जिकडे तरी प्रकाशच प्रकाश आहे नाही, त्याला दिव्य म्हणतो. तो सूर्य दिव्य आहे. ते दिव्यत्व आहे, तिथे हे अंधार नाही आहे, अंधारा नाही आहे. म्हणजे हे छोटं चमक, काजव्याचं चमकणं, त्याला काही अर्थच नाही आहे. आता ते दिसतंच कुठं, ते काही दिसत नाही आहे. तारे लोपतात कुठं, ते मंत्र आहे की न तत्र तारका भाती न चंद्र तारक न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. गीतेमध्ये असा श्लोक आहे तो. नेमा विद्युतो भांती कुतयो अग्नी, आहे की नाही. अरे तिथे सूर्यचा प्रकाश नाही आहे. नेमा सूर्यो भाती न चंद्र तारकम, चंद्र नाही आहे, तारका नाही आहे. नेमा विद्युतो भाती, ती चमकणारी वीज आहे ती. पण कुतयो अग्नी, हा अग्नीला कोण विचारतं इथे, आहे की नाही. अग्नी प्रकाश देतो, पण कोण, कुतयो अग्नी तमेव भांतम अनुभात. अरे ते आत्मप्रकाशामुळे सूर्य प्रकाशित होतो, चंद्र प्रकाशित होतो, अग्नी प्रकाशित होतो. तमेव भांतम अनुभवाती सर्व, तो प्रकाशित होतो, नंतर सगळ्या गोष्टी प्रकाशित होतात. तमेव भांतम अनुभवाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. तो झाल्यानंतर सगळं प्रकाशित होतं. ते आत्मतत्व आत बाहेर सगळीकडे आहे, अणुरेणूमध्ये आहे. ते नाही असं काहीच नाही आहे, म्हणून त्याला म्हटलं आहे अविनाशी तू तद्विद्धी. ते सगळंच काही, तिथे सगळं प्रकाश आहे, तिथे अंधार नावाची गोष्टच नाही आहे. आणि ते आत्मतत्व तुम्ही आहात, तत्त्वमसी. आणि ते त्या नदीच्या पाण्यामध्ये आहे, आणि ते तुम्ही तुमच्याकडे येऊन या. शेतात, तुमच्या शेतात आणा, त्याला म्हणतात त्वम, की नाही. फक्त ते जोडा, त्याला म्हणतात योग, की नाही. ते नदीचं पाणी तुमच्या शेतात घेऊन या, त्याला तुम्हाला कालवा खोदावा लागेल. आणि तो कालवा खोदून पाणी येणं ती आनंदाची गोष्ट आहे. ती साधना म्हणजे काही दुःखाची आणि ब्याज नाही आहे, कठीण गोष्ट नाही आहे, तर ती आनंदाची गोष्ट आहे. म्हणून तो बसतो तिथे आणि त्याला आनंद मिळतो. त्याला खळखळ पाणी येत आहे, झुळझुळ पाणी येत आहे, नदीतलं पाणी शेतात येतं आहे, आणि त्याला किती आनंद होत असेल की नाही. आपण जोडून दिलं, आपण ईश्वराशी स्वतःला जोडलं, मग ते काय आनंदाला काय मोजता येतं काय? आनंदाला मोजता येत नाही, त्या आनंदाला मोजता येत नाही. आपण पुढच्या प्रवचनात बघूया. बाकीचं ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.